चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलवर। चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीचे आणि इयत्ता 12वीचे आर्ट्स आणि कॉमर्सच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बघा मित्रांनो, आपला हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल असणार आहे। आपण दोन क्वेश्चन पेपर जुने सॉल्व्ह करून घेतल्या, त्याच्यामध्ये ते क्वेश्चन पेपर कसे सॉल्व्ह करायचे, कोणते क्वेश्चन आयएमपी असणारे, सगळे क्वेश्चन तुम्हाला दिले होते। आय होपली तुम्ही ते क्वेश्चन लर्न केले होते, पण अजून खूप सारे विद्यार्थी त्यांचं मला मेसेज कमेंट देखील आल्या का सर आम्हाला अजून आयएमपी क्वेश्चन द्या का जेणेकरून आमचं पूर्णपणे टार्गेट सेटअप असेल आणि पैकीच्या पैकी आम्हाला मार्क मिळू शकतात। ओके, तर आता फायनल मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं का आता महा रिव्हिजन असणार आहे आपण का याच्यामध्ये ईच अँड एव्हरी चॅप्टर मध्ये आपण कोणकोणते आयएमपी क्वेश्चन असणार आहे हे सगळं आपण डिटेल मध्ये आपण बघणार आहे। ठीक आहे, आता सरळ एक काम करा, समोर पुस्तक घ्या किंवा तुमच्याकडे डायजेस्ट असेल 21 असेल अपेक्षित जे काय मटेरियल असेल ते घ्या आणि चॅप्टर वाईज जे तुम्हाला क्वेश्चन सांगतोय त्याच्यावरती टिक करून घ्या आणि त्याला पाठांतराला लगेच सुरुवात करून द्या। ओके, चला व्हिडिओला मी आता सुरुवात करतो मित्रांनो। बघा सगळ्यात पहिले काय आता तर अर्थशास्त्राचा आपल्याला काय हा दिलेला भाग आहे आपल्याला, बरोबर आहे का? अर्थशास्त्राचा आपला हा इयत्ता 12वीचा पूर्ण टेक्स्ट बुक आहे, बरोबर आहे, 12वीचा पूर्ण पुस्तक आहे। ठीक आहे ना, मग आता याच्यातलाच भाग आता आपण काय करणार आहे का पुढे बघणार आहोत। ठीक आहे, चला बघूया आता मित्रांनो। फायनली बघा एक एक चॅप्टर वाईज कोणत्या चॅप्टरला किती महत्व द्यायचे, तुम्हाला काय करायचे हे सगळं डिटेल मध्ये आता आपण याच्यामध्ये बघून घेणार आहोत। ओके ना, त्याच्यामुळे तयार राहा। ठीक आहे, बघा व्हिडिओ लॉंग झाला तरी चालेल, तुमचा फायदा याच्यामध्ये, त्याच्यामुळे लक्षात घ्या का जे सांगणार आता ते तुम्हाला याच्यामध्ये काय करण्याचा नक्कीच प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो। ओके, सगळ्यात पहिले बघा आता मित्रांनो ए टू झेड आता याच्यामध्ये आपण काय करणार, ए टू झेड आता याच्यामध्ये का जे आपल्याकडे चॅप्टर्स दिलेले या ईच अँड एव्हरी चॅप्टरचा आपण काय करणार आता मित्रांनो स्टडी करून घेणार आहोत। ओके, चला बघा आता पहिला बघा दिलेला आपल्याला काय दिलं आपल्याला, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय। बघा आपण जी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेतली ना, काय जी क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करून घेतली त्याच्यामध्ये काय काय इतक्या आयएमपी क्वेश्चन आहे याच्यावरती का सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा परिचय स्पष्ट करा किंवा या दोघांमधला फरक तुम्ही स्पष्ट करा, असे खूप सारे क्वेश्चन आहे, बरोबर आहे। नंतर उपयोगिता विश्लेषण याच्यामध्ये, बरोबर ना, उपयोगितेचे प्रकार वगैरे काय सगळं तुम्हाला विचारले। मागणीचे विश्लेषण, मागणीचे प्रकार, मागणीची लवचिकता याचेही 4 प्रकार, पुरवठा विश्लेषण, बाजाराचे प्रकार आणि निर्देशांक कसा काढायचा, काय का याच्यावरती मोस्ट आयएमपी क्वेश्चन आहे का निर्देशांक कसा काढायचा, तो 4 मार्काला येतो म्हणजे येतोच, हे देखील तुम्हाला मी शिकवलं होतं, बरोबर आहे। हे सगळं आता याच्यामध्ये बघणार आहे आपण। ठीक आहे ना, चला पुढे आता डायरेक्टली मित्रांनो बघणार आहे का भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, भारतातील नाणे बाजार वगैरे, भांडवल बाजार, या सगळ्या जेवढे आहेत आपल्याला चॅप्टर, भारताचा विदेशी व्यापार, या सगळ्या चॅप्टर मध्ये एक एक आपण काय करणार आहे आता समजून घेणार आहे। ओके, चला बघूया आता। सगळ्यात पहिले थोडंसं मी झूम कमी करतो जेणेकरून पटकन समजेल। ओके, बघा सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय। आता यामध्ये बघा या चॅप्टर मध्ये तुम्हाला स्टार्टिंगला काय काय बाबा सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे दिलेले, मग या दोघांचा काय फरक आहे नक्की, बघा लक्षात घ्या काय दोघांची फरक आहे किंवा या दोघांची व्याप्ती कशी झालेली आहे, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, बरोबर आहे। मग आता लक्षात घ्या आता सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती, मग आता ही कशा प्रकारे झाली याच्यामध्ये, तर वस्तूंच्या किंमत निश्चितपणे सिद्धांत असेल याच्यापासून, नंतर उत्पादन घटकांच्या किमती निश्चित सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे मित्रांनो। ओके, चला आता पुढे बघणार आहे आपण। त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या ही पाठांतर करून ठेवा, याच्यावरती तुम्हाला उतारा विचारला जातो, तुम्हाला काय तो उतारा विचारला जातो। बघा आता पुढे बघायचे आपल्याला कार्यक्षमता म्हणजे काय, बघा काय तर कार्यक्षमता म्हणजे काय, याच्यावरती काय करा टिक मार्क करून घ्या, मी जिथं सांगितलं तिथं तुम्ही टिक मार्क करून घ्या, याच्यावरती टिक मार्क करून घ्या। ओके ना, चला पुढे बघायचे आता आपल्याला। तर याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य हे तुम्हाला स्पष्ट करायला 100% विचारला जातोच याच्यामध्ये, त्याच्यामुळे याचे जे प्रकार आहे याच्यामध्ये, ठीक आहे ना, जे मुद्दे ती म्हणजे काय किंमत सिद्धांत असेल किंवा घटकांचा अभ्यास असेल, आंशिक समतोल वगैरे असेल, ठीक आहे ना, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये करून ठेवा तुम्ही। ओके, महत्वाचा क्वेश्चन आहे, याच्यावरती 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे। ओके, चला पुढे आता बघूया आपण। बघा मित्रांनो, तर याचा लक्षात घ्या आता का स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, आता लक्षात सूक्ष्म बघितला आणि त्याच्यानंतर स्थूल बघितला, यामधला काय दोघांचा फरक असेल, दोघांवरती टिपाले असेल किंवा दोघांवरती मोठा क्वेश्चन असेल, 100% विचारला जातो।
ओके, त्याच्यामुळे याला देखील काय करा, स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ काय करा याच्यावरती टिक करून ठेवा. आणि याच्यामध्ये स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्य कोणकोणती आहे, जसं समग्र घटकांचा अभ्यास असेल, उत्पन्न सिद्धांत असेल, सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण असेल, हे जे काही इच अँड एव्हरी पॉईंट दिले हे काय करा, लर्न करून ठेवा किंवा टिक मार्क करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होणार आहे. ओके, चला आता पुढे बघणार आहोत मित्रांनो. बघा आता ज्या क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करून घेतल्या त्याच्या आधारे पूर्णपणे आपल्याला बघा, थोडं झूम करतो म्हणजे कमी करतो म्हणजे कसं होईल की मला हे एक्सप्लेन करायला थोडं व्यवस्थित वाटेल. ओके, बघा आता यामध्ये बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये आता, का जे आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेतल्या, या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असताना याच्यामध्ये आपल्याला कळलंय का कोणकोणता क्वेश्चन आयएमपी असणार आहे किंवा कोणकोणते क्वेश्चन रिपीट झाले ते तुम्हाला हे सांगतो. सगळ्यात पहिले बघा आता योग्य पर्याय निवडा. बघा अर्थशास्त्राची शाखाही संसाधन वाटपाशी संबंधित आहे, हे असे जे पर्याय तुम्हाला बघा, सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यासलेल्या संकल्पना क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेतला होता का नाही, घेतला होता ना, बरोबर आहे. म्हणजे हेच क्वेश्चन तुम्हाला रिपीट 100% होऊ शकतात. बघा आता याच्यामध्ये आता हे एक एक मार्काचे दिले, सूक्ष्म अर्थशास्त्र विषयात वापरली जाणारी पद्धत, आता याच्यातल्या वापरल्या जाणाऱ्या पद्धती पाठांतर करून ठेवा, म्हणजे तुम्हाला इथंही विचारलं जाईल आणि प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला विचारलं गेलं तिथे बघा, ठीक आहे ना. सहसंबंध ओळखा, अर्थशास्त्र विभाजन पद्धत, सूक्ष्म अर्थशास्त्र एकदम आयएमपी लक्षात घ्या, काय एकदम हे आयएमपी येते, फक्त एक एक मार्काच्या याच्यावरती फोकस करा. आता मेन आपण येणार आहे का, संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये आता, का ज्या संकल्पना असा, आता बघा याच्यामध्ये आपण हे रमेशचं उदाहरण याच्यामध्ये बघितलं होतं आपण, जे मागची व्हिडिओ ज्यांनी बघितलं असेल त्याला माहित असेल, रमेशचं उदाहरण आपण याच्यामध्ये बघितलं होतं, बरोबर आहे. नंतर हे कामगाराचं वेतन वगैरे. आता बघा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे. नंतर स्थूल अर्थशास्त्राचे महत्व स्पष्ट करा, व्हेरी आयएमपी, आणि स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. हे 3 जरी क्वेश्चन तुम्ही केले ना, लक्षात घ्या, हे 3 जरी केले ना, आता इथं बघा तुम्हाला दिले सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व स्पष्ट करा. आता हे खालील प्रश्नांची उत्तरं दिली आणि इथं तुम्हाला सविस्तर सांगितले, मग एकम काम करा का याचा पूर्णपणे अभ्यास करून जा, पूर्णपणे जाऊन द्या, ठीक आहे ना. म्हणजे काय करा, लॉंगला आलं तर लॉंगला लिहा, शॉर्टला आलं तर शॉर्टला उत्तर लिहा, काय अर्थ नाही. बघा सूक्ष्म आणि अर्थशास्त्राची या पहिल्या चॅप्टर मध्ये 2च मुद्दे क्लिअर करायचे तुम्हाला. ओके, बघा नंतर काय, विधानाशी सहमत आहात की नाही हे तुम्ही वेळेवरती करू शकता. याच्यामध्ये पण मला वाटतं आपण हे बघितलं होतं, ठीक आहे ना, हे उदाहरण आपण याच्यामध्ये बघून घेतले होते. ओके, चला आता मित्रांनो आपण फायनली काय करतो, आता हे पहिल्या चॅप्टरचे दिलेले उदाहरण टिक मार्क करून घ्या, व्हिडिओ हवं तर पॉज करा, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा टिक मार्क करा आणि पाठांतराला सुरुवात करून द्या. ओके, चला दुसऱ्या चॅप्टरकडे जाऊया, कारण आता 10 चॅप्टर कव्हर करायचे, त्याच्यामुळे व्हिडिओ आपला खूप म्हणजे खूप लॉंग होणार आहे. ओके ना, त्याच्यामुळे लक्षात घ्या, पटापट जितकं कव्हर करता येईल आपल्याला तितकं आपण बघून घेणार आहोत. बघा आता बघा, उपयोगितेची वैशिष्ट्ये, उपयोगितेचे वैशिष्ट्य याला टिक करून घ्या, ठीक आहे. चला याला टिक मार्क करून घ्या. आता उपयोगितेचे प्रकार, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन तुम्हाला 100% विचारला जातो. बघा आता हे इथं दिसतं तुम्हाला डॉक्टरचा, याच्यावरती क्वेश्चन आला होता का नाही, आपण सॉल्व्ह करून घेतला का नाही, ठीक आहे ना. त्याच्यामुळे काय करा, काय याला पण टिक मार्क करून घ्या. ओके, आता जी उपयोगिता दिलेली याच्यावरती तुम्हाला हा 100% एखादा विचारणारा भाग आहे, म्हणजे तो असणारच असणार आहे, ठीक आहे. बघा आता इथं तुम्हाला हा एक आलेख दिसतोय, आपल्याला दिसतोय का आलेख, ठीक आहे ना. याचाही चांगला अभ्यास करून घ्या, याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, चला पुढे बघूया. आता एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. आता लक्षात घ्या, उपयोगितेचे काम करा तर त्याचे जे प्रकार दिले सगळे प्रकार काय करा, पाठांतर करून घ्या. तुम्हाला ते 100% याच्यातनं विचारलं जाणार म्हणजे जाणारच आहे. ओके ना. बघा आता यामध्ये आता जो सिद्धांत दिले त्याचे महत्व तुम्ही पाठांतर करणारच आहे, कारण तुम्हाला माहितीच आहे का हा क्वेश्चन खूप येणार आहे. बघा आता याच्यावरती लक्षात घ्या, काय का पुढील मर्यादांच्या आधारे सिद्धांताचे टीकात्मक परीक्षण केले आहे. बघा हे टीकात्मक परीक्षण कशा प्रकारे केले ती तुम्हाला काय करायचे, 4, ठीक आहे, याचे काय 4-5 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, सिद्धांताचे महत्व लक्षात घ्या, काय सिद्धांताचे महत्व हेही तुम्हाला पाठांतर करायचे मित्रांनो, आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या चॅप्टर मधलं काहीही येणार नाहीये. ओके, बघून घ्या आता तुम्ही, ठीक आहे. चला आता बघणार आपण याच्यामध्ये कोणकोणते क्वेश्चन महत्वाचे वाटतात आपल्याला. बघा आता घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांत सीमांत उपयोगितेची संकल्पना, बघा हा एक क्वेश्चन महत्वाचा आहे जो आपण केला होता. जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता, बरोबर आहे, हा पण क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला होता, याच्यावरती आला होता. आणि घडत्या सीमांत, ओके 3 हा एक करून ठेवा, बाकी हे जोड्या लावा वगैरे तुम्ही करून घेणार, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाहीये, बरोबर आहे. पुढे बघा आता मित्रांनो,
खालील उदाहरणं दिले तुम्हाला, त्यांच्या काय संकल्पना ओळखून ते स्पष्ट करा तुम्हाला. आता सलमानने हिवाळ्यात तिच्या वडिलांची स्वेटर खरेदी केला, गरज होती म्हणून घेतला त्यांनी, बरोबर आहे. निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले वगैरे, बरोबर आहे. ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. सोडून घेतलं का नाही आपण? सोडवलं होतं का नाही उत्तर? बरोबर आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या का तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवणं खूप आणि खूप गरजेचं आहे. आता बघा मित्रांनो, दिलंय खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं द्या. बघा हे पण आपण याच्यामध्ये सोडून घेतला होता. ओके ना, याला टिक मार्क करा आणि लक्षात घ्या घटत्या सीमांत उपयोगितेचे सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा. तुम्हाला बोललो होतो मागाशी, ठीक आहे ना. हे टिक करून घ्या. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काही या चॅप्टर मधलं विचारलं जाणार नाहीये. ओके, चलो नेक्स्ट बघा. आता मागणीचे विश्लेषण, डिमांड अनालिसिस. बघा आता मागणीचे कोणकोणते प्रकार आहे हे महत्वाचं आहे. याची इथं व्याख्या दिलेली, ती व्याख्या पाठांतर करून घ्या. आता इथं बघा वैयक्तिक मागणी वक्र हे तुम्हाला दिलेले आहे, दिसतंय का तुम्हाला? बघून घ्या. आता हा जो चार्ट आहे, एक मिनिट हा, चलो बाय पटापट ओपन होऊ द्या. ओके ना, हा जो चार्ट आहे दॅट इज अ व्हेरी IMP. याच्यावरती तुम्हाला काय निर्देशांक काढायला वगैरे अशा प्रकारचा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, बरोबर आहे. आपण ऑलरेडी हा एक क्वेश्चन सॉल्व्ह करून घेत होता याच्यामधला, बरोबर ना. हे क्वेश्चन आपण याच्यामध्ये डायरेक्टली सॉल्व्ह करून घेतला होता. नसल सॉल्व्ह केला तर मागचे दोन्ही व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला A to Z निर्देशांक कसा काढायचा, एकही विद्यार्थ्याचे 4 मार्क जाणार नाही, खात्रीशीर सांगतो. तो व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला होता, बरोबर. दोन्ही क्वेश्चन पेपर मध्ये एकदम निर्देशांक कसा फाइंड आउट करायचा एकदम डिटेल मध्ये एक्सप्लेन केले. ओके, आणि त्याच्यामधला हाच चार्ट याच्यामध्ये सेम टू सेम तुम्हाला आला होता. पुढे बघा बाजार मागणी पत्रक, ठीक आहे. आता बघा बाजार मागणी वक्र हा देखील तुम्हाला भाग आहे याच्यामधला. याच्यावरती पण तुम्हाला काय तक्ता निरीक्षण करून किंवा त्याला आपण म्हणतो की बाबा हा जो दिलेला ग्राफ आहे तो तुम्हाला निरीक्षण करून त्याची उत्तर द्यायची. आता बघा मागणी वक्र डावीकडे उजवीकडे वरून खाली येण्याची कारणे पुढील प्रकारे काम करा. आता मागणीचे प्रकार, हे मागणीचे प्रकार लक्षात ठेवा, एकदम IMP 100% येणारा प्रश्न. काय तर मागणीचे प्रकार स्पष्ट करायचे तुम्हाला. 5 दिलेत, ती 5 पैकी कोणतेही 4 स्पष्ट करा किंवा 4पैकी 1-2 आले असेल ते स्पष्ट करायचे किंवा 4पैकी तुम्हाला दोघांमधला फरक विचारला जातो 100%. हे जे 3 क्वेश्चन प्रकार सांगितलेत ना, हे फक्त मागणीचे प्रकार 5ही पाठ करून जा, तुम्हाला फरक विचारला जाईल किंवा वेगवेगळा एखादा प्रकार स्पष्ट करा जाईल किंवा मागणीचे प्रकार स्पष्ट करा. 3 क्वेश्चन 100% येतील. तिघांपैकी कोणताही येऊ द्या, उत्तर एकच तयार ठेवायचं, परफेक्टली यायचं. ओके, चला बघा, ठीक आहे. हे मागणीचे प्रकार वगैरे तिथं दिले, सगळे पाठांतर करून घ्या व्यवस्थित. ओके, चलो पुढे बघा. आता मित्रांनो ग्रहितके बघा, काय मागणीचा नियम खालील गृहीतकावरती आधारित आहे. ग्रहितके याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारला जातो बघा, बरोबर. लॉ ऑफ डिमांड मधला काय मागणीचा नियम लक्षात ठेवा. ओके, चला पुढे बघूया. आता मित्रांनो बघा, ठीक आहे. बघा हा तक्ता, दोन्हीही दिसत तुम्हाला, मागणी वक्र वगैरे याच्यावरती प्रश्न विचारला जातो, ठीक आहे ना. त्याच्यामुळे याच्या किमती वगैरे काय असेल तुम्हाला लक्षात ठेवणं आणि ठेवणं खूप आणि खूप गरजेचं आहे. ओके, बघा हा तक्ता दिसला ना तुम्हाला, ठीक आहे. आता मागणीतील बदल कसा होतो, म्हणजे मागणीतील वृद्धी वाढ कसा होतो, अचानक कशी मागणी वाढते. जसं की कोरोना आला, मास्कला लगेच आता तेव्हा लगेच काय केलं का अचानक मागणी वाढली. आता मागणी आहे का? नाहीये, पण तेव्हा खूप मागणी होती. अचानक मागणी का वाढली ह्याचं तुम्हाला पाठांतर उत्तर करून ठेवायचे, ठीक आहे. याला टिक करून घ्या. आता पुढे बघा मित्रांनो, स्वाध्यायाकडे जाऊया आपण. या स्वाध्यायामध्ये बघा महत्वाची गोष्ट काय काय असणार आहे ते तुम्हाला लगेच क्लिअर करून सांगतो. ओके, चलो बघा. आता बघा पर्यायी वस्तूची किंमत आणि मागणी यात, हा क्वेश्चन आपण सोडून घेतला होता. मागणी व किंमत यांच्या फलन संबंध खालील सूत्र तुम्हाला स्पष्ट करायचे. सूत्र पाठांतर करून ठेवा. जेव्हा अधिक किमतीला कमी नग संख्येला मागणी केली जाते तेव्हा असे दर्शवले जाते, हेही करून ठेवा. पारिभाषिक शब्द करून ठेवा तुम्ही, ठीक आहे ना. पारिभाषिक शब्द 1-1 मार्काला असतात, ते तुम्ही पाठांतर करून ठेवा. ओके ना. लक्षात घ्या, जे तुमचे न्यूमेरिकल्स असतील ना, MCQ पॅटर्न म्हणतो आपण किंवा काय असेल ते, तर जे ऑब्जेक्टिव्ह म्हणतो आपण त्याला, याचे एकही विद्यार्थ्यांचे मार्क जाता कामा नये मित्रांनो. त्याच्यामुळे हे ऑब्जेक्टिव्ह सगळे पाठांतर करून ठेवा. आता फरक स्पष्ट करा. बघा, मागणीतील वृद्धी किंवा मागणीतील रॅस हा आपण क्वेश्चन बघितला होता मागे. त्याच्यानंतर मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच हाही बघितला होता. आणि इच्छा आणि मागणी हे तिन्ही क्वेश्चन त्या दोन्ही क्वेश्चन पेपर मध्ये रिपीट झालेले आहेत. ओके, त्याच्यामुळे याच्यावरती लक्ष द्या. आता बघा, मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो, सहमत आहात की नाही? हा पण क्वेश्चन आपण सोडून घेतला होता का नाही? आता बघा इकडं खालील तक्त्याचे निरीक्षण करा. तुम्हाला काय करायचे, या तक्त्याचे तुम्हाला निरीक्षण करायचे. ओके, आणि खालील प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यायची. बघा आता,
ओके, एक मिनिट हा. ओके, बघा आता हा जो घेतलेला भाग आहे, ओके बघा, बाजार मागणी पत्रक पूर्ण करा. तुम्हाला काय करायचंय, पत्रक पूर्ण करायचंय. मग आता याच्यामध्ये पत्रक पूर्ण करण्यासाठी हे आपण सोडून घेतलं होतं नाही का राजांनो, घेतलं होतं का नाही? अरे आपण हे सोडून घेतलं होतं, हे यांचीच आपण बेरीज करून घेतली होती. अ ब क ह्या तिघांची सरासरी, सरासरी नाही काढायची, फक्त बेरीज करायची. 16 अधिक 15 अधिक 22, 8 अधिक 16 अधिक 8 अधिक 6 अधिक 4, तुम्हाला हे करून टाकायचे, फक्त यांची बेरीज करायची. हे आपण सोडवलं होतं का नाही? कसं सोडवायचं हे तुम्हाला डिटेलमध्ये मी शिकवलंय. याला म्हणते, त्यामुळे काय करा, याला टिक करून घ्या. आणि हा जो आलेख आहे ना, आला होता का नाही, बरोबर ना? परीक्षेला हा आपण काय केलं होतं, याच्यामध्ये पूर्णपणे सॉल्व्ह करून घेतला होता. याच्यावरती टिक करा, बस 4 मार्क याची जाता कामा नाही. ठीक आहे ना, पूर्ण सोडत होता. आता मागणीचा निर्धारक सविस्तर स्पष्ट करा, किंवा मागणीचा नियम, एक काम करा, मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा. हा क्वेश्चन टिक करा, पाठांतराच्या मागे लागा. पुढे बघा, मागणीची लवचिकता. बघा, इलास्टिसिटी ऑफ द डिमांड. बघा काय दिले, मागणीची लवचिकता. बघा आता हे आपण याच्यामध्ये पूर्ण भाग बघितला होता तुम्हाला, ठीक आहे ना? आता बघा याच्यामध्ये मागणीच्या लवचिकतेचे प्रकार कोणकोणते, उत्पन्न, छेदक आणि किंमत. पाठांतर करून ठेवा. काय करा, पाठांतर करून ठेवा. आणि मागणीची छेदक लवचिकता हे जे सूत्र आहे ना, हे 100% तुम्हाला पाठांतर करायचे. हे सूत्र तुम्हाला परीक्षेला विचारलं जाणार आहे, किंवा याच्यावरती एखादं उदाहरण तुम्हाला सोडायला येणार आहे. ठीक आहे, चला बघून घ्या. दिसतंय तुम्हाला सूत्र? ओके, चलो बघून घ्या आता. हा, हे सगळं तुम्हाला आता बघा, याच्यामधला जो एकक लवचिक मागणी वक्र आहे, हा देखील महत्वाचा भाग आहे याच्यामधला. ठीक आहे, बघा आता मागणीच्या लवचिकतेचे मूल्य आणि मागणीच्या लवचिकतेचे प्रकार याच्यापैकी तुम्हाला एखादा स्पष्ट करायचंय. हा जो भाग होता, ठीक आहे ना, हो सॉरी, बघा काय, तर हा जो भाग होता, हा जो भाग होता मित्रांनो, तर हा भाग जो दिलेला तुम्हाला, हा आपण काय केला होता की दोन क्वेश्चन पेपर पैकी एका क्वेश्चन पेपर मध्ये हा भाग आला होता, आणि आपण हा सोडून घेतला होता. याची उत्तर शोधली होती आपण, बरोबर ना? लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यामुळे खूप आयएमपी भाग हे, यांना काय करा, पाठांतराच्या मागे लागा मित्रांनो. ठीक आहे ना? एकूण खर्च म्हणजे काय, किंमत गुणिले काय असतं का, वस्तूंची मागणी. ठीक आहे, हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, बघून घ्या. या चॅप्टर मध्ये खूप सारे असे तक्ते येते, जेणेकरून तुम्हाला बघण्यासारखे येते. ठीक आहे ना? सॉरी, माय मिस्टेक. मागणीची लवचिकता निर्धारक करणारे घटक पाठांतर करून ठेवा. आयएमपी क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, चला पुढे बघूया आता. बघा दिले, खालील विधाने पूर्ण करा. लक्षात घ्या, रेषीय मागणी वक्रावरील श अक्षावर असलेल्या मागणीची किंमत लवचिकता दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे, तर हे बघा, ईडी बरोबर 0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू. ठीक आहे ना, हे पण करून ठेवा, हे बऱ्याचदा विचारत होते. आता बघा, पारिभाषिक शब्द सुचवा. याच्यातले तुम्ही एक एक वाक्याला दिले, हे पाठांतर करून घ्या. आता बघा रे मित्रांनो, जे आपण याच्यातले क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेतले होते, ठीक आहे ना, हे आपण परीक्षेला बघित होते. ठीक आहे ना, हा देखील क्वेश्चन आपल्याकडे रिपीट झाला होता. ओके ना, बघा आता हे एक करून ठेवा. ठीक आहे, चला आता पुढे बघणार आहे आपण का दिलेले विधान आहेत आपल्याला. काय का विधानं तुम्हाला दिली ती, त्याच्यावरती तर्कावरती क्वेश्चन हे तुम्हाला विचारले ती, त्याच्यामुळे याचाही नीट अभ्यास करून घ्यायचा. ओके, चला पुढे बघा, फरक स्पष्ट करा. आता फरक स्पष्ट करताना मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो का 100% याच्यावरती क्वेश्चन येईल. हा चॅप्टरच्या स्टार्टिंगला तुम्हाला सांगतो, बघा लक्षात घ्या. ठीक आहे ना, का मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा. तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, हे तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलं जातच. ओके, पुढे बघा, मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धत आणि मागणीच्या लवचिकतेचे महत्व, हे 3 करून ठेवा. चॅप्टर मध्ये काहीच तुम्हाला बाकीचं विचारलं. ठीक आहे ना, बघून घ्या. त्याच्यानंतर हे आलेख दिले, या आलेखांची उत्तर देखील शोधण्याचा प्रयत्न करा, आणि चांगल्या प्रकारे याच्यावरती हे करा. आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केले का उत्तर कशी शोधायची. पुढे बघा मित्रांनो, पुरवठा विश्लेषण, सप्लाय अनालिसिस तुम्हाला याच्यामध्ये भाग दिलेले आता. या सप्लाय अनालिसिस बघा मित्रांनो, दिसतंय का सगळ्यांना? बघा, एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा संकल्पना दिलेली. ठीक आहे ना, हे बघा, आता पुरवठ्याची व्याख्या पाठांतर करून ठेवा. बघा, वैयक्तिक पुरवठा वक्र. आता बघा, पुरवठा निर्धारक घटक कोणकोणते हे पाठांतर करून ठेवा. आणि पुरवठ्याचा नियम काय असतो, ठीक आहे ना, हे सूत्र SS = F इन ब्रॅकेट PX, हा काय करा, करून ठेवा. S म्हणजे पुरवठा, X म्हणजे काय वस्तू, F म्हणजे काय फलन, आणि P म्हणजे काय प्राइस, म्हणजे काय किंमत, हे करून ठेवा. ओके, चला पुढे बघूया आता.
बघा आता पुरवठ्यातील व्हेरिएशन इन सप्लाय का पुरवठ्यातील विचलन याच्यावरती पण क्वेश्चन येतो रे मित्रांनो, ठीक आहे ना. हा देखील एक काय का क्वेश्चन परीक्षेचा एक भाग आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला सरळ सरळ विचारतो. आता सरासरी खर्च कसा काढायचा, सरासरी आपण म्हणतो ऍव्हरेज म्हणतो का एकूण खर्च भागिले एकूण नग संख्या AC इक्वल टू TC भागिले TQ हे एकूण करून ठेवा याच्यामध्ये, ठीक आहे ना. हे सूत्र समजून घ्या आणि काय करा सूत्र पण पाठांतर करून घ्यायचे म्हणजे, ठीक आहे. बघा आता सीमांत खर्च काय बरोबर अधिक नग संख्येचा उत्पन्नानंतरचा. बघा हे दिलेला भाग आहे, हे काम करा TC इकडे दिसते ना TFC प्लस TVC हे पूर्ण करून ठेवा. म्हणजे काय एकूण खर्च काय एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च असतो. ओके करून ठेवा, ठीक आहे. चला पुढे बघा आता मित्रांनो, बघा खालील विधाने पूर्ण करा. हे तुम्हाला काय एक एक मार्काचा क्वेश्चन हे तुम्हाला 100% करून घ्यायचे. आता बघा याच्यामध्ये दिलेलं बघा चॉकलेटचा पुरवठा पत्रक हे करून ठेवा. हा हे करून ठेवा, हे सॉल्व्ह करायचे तुम्हाला सूत्राचा उपयोग करून 100% परीक्षेला तुम्हाला याच्यातला भाग हा विचारला जातो म्हणजे जातोच मित्रांनो. ओके ठीक आहे बघून घ्या. आता बघा याच्यामधला एक मिनिट सॉरी माझ्याकडून टिक झालं, ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. बघून घ्या आता याच्यामध्ये मित्रांनो का महत्वाची गोष्ट याच्यामध्ये का जो भाग आहे बघा काय का जो भाग आहे याच्यातला का सहसंबंध ओळखा याच्यामध्ये 100% तुम्हाला एक दोन क्वेश्चन विचारले जातात, ठीक आहे. हे तर तुम्हाला करायचेच. बघा पारिभाषिक शब्द स्पष्ट करा. आता फरक स्पष्ट करा याच्यामध्ये बघा तुम्हाला काय का साठा व पुरवठा, पुरवठ्याचा विस्तार व पुरवठ्यातील वाढ, त्याच्यानंतर सरासरी खर्च व सरासरी प्राप्त हे करून ठेवा. आणि याच्यामध्ये बघा पुरवठ्याचा नियम अपवादासह स्पष्ट करा. एवढं करून ठेवा, बाकी काही गरज नाही तुम्हाला, ठीक आहे ना. बघून घ्या करून ठेवा, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. पुढे बघा बाजाराचे प्रकार फॉर्म्स ऑफ द मार्केट. बघा काय बाजाराची व्याख्या आता सगळं त्या आंतरराष्ट्रीय वगैरे काय असेल ते आपण बघायचे. आता बघा याच्यामध्ये स्थळ काळानुसार आणि स्पर्धेनुसार जे प्रकार पडतात ते बाजाराचे वर्गीकरण असतात. हे सगळं पाठांतर करायचे मित्रांनो, ओके ना. बघा आता ठीक आहे बघून घ्या तुम्ही. आता याच्यामध्ये सगळ्यांकडे पुस्तक असणार आहे कोणकोणते प्रकार असतात. आता मक्तेदारीची वैशिष्ट्ये लिहा. मक्तेदारीवरती क्वेश्चन विचारला जातोच, ठीक आहे ना. मक्तेदारी त्याची वैशिष्ट्य स्पष्ट करा, ठीक आहे ना. म्हणजे त्याच्यामध्येच मक्तेदारीचे प्रकार वगैरे काय असतील ते तुम्हाला याच्यामध्ये घेता येतो. आता बघा मक्तेदारी झाल्यानंतर आता स्वाध्यायाकडे येऊया. हे एक एक मार्काचे जे दिलेत तुम्हाला त्या व्याख्या काय असेल पाठांतर करून घ्या. आता बघा गटात न बसणारा शब्द याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी बघतो आपण का ह्या चॅप्टरवरती येतात. बघा कायदेशीर मक्तेदारी हा एक येतो, विक्री खर्च, बाजार प्रकार, ह्या बऱ्याचदा क्वेश्चन पेपर मध्ये रिपीट झालेल्या गोष्टी आहेत. ओके हा बघा मक्तेदारीचे प्रकार सांगा बोलून तुम्हाला करून ठेवा, ठीक आहे ना. अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये पण बघून घ्या. सविस्तर उत्तरामध्ये बघा पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा किंवा मक्तेदार युक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हाही भाग महत्वाचा आहे, ठीक आहे ना. एवढं करून ठेवा रे, बाकी काही तुम्हाला याच्या बाहेरचं काही विचारलं जाणार नाही, ठीक आहे ना. पुढचा भाग आता इंडेक्स नंबर निर्देशांक हे आपण तुम्हाला शिकवलं होतं. आता निर्देशांकावरती 1-2 मार्काला तो क्वेश्चन विचारला तर 100% येतोच, पण 4 मार्काला याच्यावरती निर्देशांक फाइंड आउट करा येतो म्हणजे येतोच, ठीक आहे. तोही कसा काढायचा शिकवला. आता निर्देशांकाचे वैशिष्ट्य पाठांतर करून ठेवा, ठीक आहे ना. निर्देशांकाची व्याख्या आणि वैशिष्ट्य पाठांतर करून ठेवा. व्हेरी IMP बघा सांकेतिक लिपी आपण बघितले P0 P1 Q0 Q1 हे सगळं आपण बघितलेले बरोबर आहे. आता निर्देशांकाच्या अर्थशास्त्रातील महत्व हा एक महत्वाचा गोष्ट आहे, तो एक पाठांतर करून ठेवा, ठीक आहे. आता बघा किंमत निर्देशांक, आता काय दिलं आपल्याला किंमत निर्देशांक हे सगळं आपण शिकलोय आपण बरोबर ना. हे सगळं आपण शिकलोय. P01 कसा काढायचा समेशन ऑफ P1 भागिले समेशन ऑफ P0 गुणिले 100 बरोबर आहे. त्याच्यानंतर काय हे याच्यामध्ये आपल्याला काय समेशन ऑफ Q0 म्हणजे काय एखाद्या वेगवेगळ्या किमती जर तुम्हाला काढायच्या असेल निरनिराळ्या वेगवेगळ्या वस्तूच्या जर तुम्हाला मूळ वर्षातील नग संख्येची बेरीज करायची असेल तर हे सूत्र वापरायचं काय समेशन ऑफ Q1 भागिले समेशन ऑफ Q0 गुणिले 100 हे सगळं आपण बघितलं होतं. 2 करून ठेवा, दोघांपैकी 100% तुम्हाला विचार. आता बघा इथं तुम्हाला चार्ट दिलाय, यांची सगळ्यांची बेरीज करायची, हे सगळं शिकवलंय. हे IMP येणार म्हणजे येणारच, हे करून ठेवा बरोबर. हे सगळं तुम्हाला शिकवलं होतं बरोबर आहे. चला जर आणि हा हे जर कळलं नसेल ना तर मागचे 2 व्हिडिओ टाकलेत ना त्याच्यात जा, क्वेश्चन नंबर 3 नंतर जा, पूर्ण डिटेल मध्ये शिकवले, ठीक आहे ना. बघून घ्या. चलो पुढे बघा आता मित्रांनो निर्देशांकाच्या मर्यादा, याला काही मर्यादा आहेत, याच्यावरती एकच मार्काला क्वेश्चन विचारलं होतं, ठीक आहे ना. बघा आता निर्देशांकाचा याच्यामध्ये 1-1 2-2 मार्काचे दिलेत तुम्हाला, हे करून ठेवा. आता हे जोड्या लावा वगैरे म्हणजे सूत्र जर पाठ केले असेल दोन्ही तर तुम्हाला उत्तर येतील, ठीक आहे ना. आता बघा मित्रांनो
खालील आकड्यावरून बघा तुम्हाला इथे निर्देशांक काढायचा आहे, हा एक निर्देशांक काढायचा आहे, हा एक निर्देशांक, हे सगळं तुम्हाला निर्देशांक काढायचे, हे सगळं शिकवले आणि सगळ्यांना एकच नियम आहे, एकच सूत्र, ठीक आहे ना, लक्षात घ्या. ते दोन सूत्र दिले, ते दोन्ही सूत्र पाठांतर करा, काही प्रॉब्लेम नाहीये. आता या निर्देशांकावरती काय विचारलं तर तुम्हाला फरक स्पष्ट करायला, तर किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक आणि पुढे बघा लास्ट पेअर निर्देशांक आणि पाचशेचा निर्देशांक. ओके, चला. आणि पुढे निर्देशांकाची वैशिष्ट्य तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललं, त्याचे महत्व वगैरे काय असेल तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललं, पाठ करून घ्या. ठीक आहे, चला पुढे बघूया. आता राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम बघा. आता राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आता राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य पाठांतर करून ठेवा, त्याची व्याख्या पाठांतर करून ठेवा. 100% हा क्वेश्चन रिपीट होतो आणि तुम्हाला 100% विचारला जातो म्हणजे जातोच. ठीक आहे ना, बघा हे सूत्र दिलेले इथं बघा, काय बघून घ्या. ठीक आहे, बघा आता एनएनपी बरोबर जीएनपी मायनस डिप्रिशन. ठीक आहे ना, काय का डिप्रिशन्स. ठीक आहे ना, हे करून ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, खाली आता एक मिनिट हा, चला बघा आता हे जे दिलेले आपल्याला खाजगी अंतिम उपयोग खर्च, स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च, सरकारी अंतिम उपयोग खर्च आणि गुंतवणूक खर्च, जी ह्या गोष्टी पाठांतर करून ठेवा, त्याचे सिम्बॉल पाठांतर करा रे. ओके ना, बघा आता व्यवहारात येणाऱ्या अडचणी हाही भाग आहे, पण राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्व हा 100% क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. ओके, त्याच्यामुळे याला टिक मार्क करून घ्या. स्वाध्यायामध्ये आता बघा काय दिले आपल्याला, हे एक एक मार्क तुम्हाला पाठांतर करायचं आहे. हा, याच्यामध्ये कधी कोणता रिपीट होईल याचा भरोसा नाही. आता हा जर आला समजा, बघून घ्या आता याच्यामध्ये जर तुम्हाला हा आला या वर्षी, ठीक आहे ना, तर तुम्हाला मागच्या वर्षी जर इकडचा एखादा असेल तर तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो. पण लक्षात घ्या एक एक चॅप्टर मध्ये तुम्हाला हेच असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह जर तुम्ही केले तर तुम्हाला काय लोडच येणार नाही. आता बघा, वृंदाला राज्य सरकारकडून दर महिना 5,000 रुपये निवृत्ती वेतन मिळते. हे आपण मागच्या वर्षी बघितलं का नाही पेन्शनचं? मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर सोडवले त्यामध्ये होतं का नाही? म्हणजे आता ह्या 5 पैकी याच्यातला एखादा तुम्हाला रिपीट होणार आहे, त्याच्यामुळे हे करून जा. पुढे बघा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्र प्रतिमान स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्व, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये येणार म्हणजे येणारच. ठीक आहे ना, करून ठेवा. पुढे बघा, राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करून द्या. ठीक आहे ना, काय अडचण नाही हे सगळं करून ठेवा मित्रांनो. बाकी काही लोड घ्यायची गरज नाही तुम्हाला, याच्या व्यतिरिक्त जास्त येणार आहे. आता बघा, भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, पब्लिक फायनान्स इन इंडिया. ओके ना, बघा सार्वजनिक वित्त व्यवहाराचे काय अर्थ असते वगैरे, किंवा सार्वजनिक वित्त व्यवहाराची व्याख्या पाठांतर करा, त्याचे महत्व वगैरे असेल कार्य म्हणतो आपण. ठीक आहे ना, चला बघूया. आता बघा, सार्वजनिक वित्त व्यवहार कशा प्रकारे होतो लक्षात ठेवा. हा, एक एक प्रकार लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढे बघूया. आता मित्रांनो, आता या चॅप्टर वरती जर मी ऑब्झर्वेशन केलं का, हे जो कर दिलाय कराचा प्रकार हा प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर दोघांमधला फरक विचारला जातो, किंवा कराचा जो कर आहे, कर म्हणजे काय किंवा कराचे प्रकार स्पष्ट करा, याच्यावरती क्वेश्चन हा विचारला येतोच, परीक्षेला येतोच. ठीक आहे ना, बघा आता सार्वजनिक कर्जाचे प्रकार म्हणतो आपण. आता कराचं झाल्यानंतर एक मिनिट बघा, हा काय आता बघा मित्रांनो, का कराचं झाल्यानंतर बरोबर काय आता का सार्वजनिक तुम्हाला कर्जाचे प्रकार कोणकोणते हे तुम्हाला स्पष्ट करायचे. आता शासकीय अंदाजपत्र त्यापेक्षा अंदाजपत्रकाचे प्रकार, समतोल अंदाजप्रकार, शिल्लकीचे अंदाजपत्र आणि तुटीचे अंदाजपत्रक हे पाठांतर करून घ्या. हा, याला टिक मार्क करून घ्या. ओके, बघा स्वाध्यायामध्ये आता हेच आपल्याला बघा ऐच्छिक कार्यामध्ये पुढील पैकी कार्य होतात, हे तुम्हाला आता जी क्वेश्चन पेपर सकाळी व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये होतं का नाही हे बरोबर ना, हे एक्सप्लेन करायचे. बरोबर आहे, म्हणजे हे 5 जर तुम्हाला दिलेत ना, या 5 पैकी तुम्हाला एक हा 100% विचारला जातोच. ओके, चला पुढे बघूया. आता मित्रांनो, जोड्या लावा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर पाठांतर करून ठेवा. आणि आता याच्यामध्ये बघा रे, हा जो उतार आहे ना, हा जो उतार आहे, ठीक आहे ना, काय हा जो उतार आहे हा रिपीट होतो म्हणजे होतोच. ठीक आहे ना, उतारा लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातोच. आता बघा, सरकारी अंदाजपत्रकाचे प्रकार इतक्यात तुम्हाला सांगितलं, कराचे तत्व इतक्यात तिथं सांगितलं. बरोबर आहे, सार्वजनिक खर्चात होण्याची कारणे स्पष्ट करा, तिथं तुम्हाला बोललं सार्वजनिक खर्च वगैरे काय असेल त्याच्यामध्येच तुम्हाला हे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे ना, एवढं करून ठेवा, बाकी काय प्रॉब्लेम नाही. आता बघा, भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार, तर मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया. आता बघा, भारतातील नाणे बाजार, आता सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे याच्यावरती येणारा जो क्वेश्चन आहे का, भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआय बँक वरती क्वेश्चन हा विचारला जातोच. हा, आपल्याला माहित असणं गरजेचं. म्हणून बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य पाठांतर करून ठेवा म्हणजे करून ठेवायचेच तुम्हाला. ठीक आहे ना, आता बघा
आता व्यापारी बँकाची कार्य किंवा त्याची वरती व्याख्या हे एक करून ठेवा, ठीक आहे ना. व्यापारी बँक, आता इथं खूप सारे सिम्बॉल आहेत, हे बँक स्टेट बँक वगैरे असेल, ऍक्सिस वगैरे असेल, युनियन बँक वगैरे असेल, HDFC वगैरे काय असेल ते, ठीक आहे ना, हे करून ठेवा. हा, चला पुढे बघणार आता मित्रांनो आपण का भारतीय नाणे बाजाराच्या समस्या, काय काय समस्या आहे आणि नाणे बाजारामध्ये कोणकोणत्या सुधारणा अपेक्षित आहे, काय इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे, हे सगळे तुम्हाला पाठांतर करायचे. चलो पुढे बघा, भांडवलशाही, ठीक आहे ना. भांडवलशाहीची संकल्पना वगैरे तुम्हाला सांगतो आणि भांडवलशाहीमध्ये काय मेन काय भूमिका बजावते हे करून ठेवायचे, ठीक आहे ना. बघा आता याच्यामध्ये बघा, नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण आपण याच्यावरती क्वेश्चन बघितला होता आणि त्याचं एक्सप्लेन पण तुम्हाला मी केलं होतं. आता बघा याच्यामध्ये बघा, सहसंबंधामध्ये पण नाणे बाजारावरती क्वेश्चन आला होता. त्याच्यानंतर मध्यवर्ती बँक, भारतीय स्टेट बँक वगैरे हे दिले तुम्हाला, हे पण तुम्हाला RBIचं वगैरे आलं होतं. ओके ना. चला आता हे विसंगत शब्द वगैरे ओळखा, हे पण आपण याच्यावरती मला वाटतं हा हे बघा, वित्तीय मालमत्ता, रोखे भूमी, सरकारी सुरक्षा, दुय्यम ठेवी, हे देखील भाग आपण बघितला होता. त्याच्यामुळे काय करा मित्रांनो, काय याच्यावरती पण क्वेश्चन येईल तुम्हाला, याच्यावरती नीट लक्ष द्या, ठीक आहे. चला पुढे बघूया आता मित्रांनो. बघा खाली उधारची सायन्स संकल्पना स्पष्ट करून घ्यायची तुम्हाला, ठीक आहे ना, नीट लक्ष द्या. आता याच्यामध्ये जर येणारा महत्वाचा जो क्वेश्चन आहे तुम्हाला बघा का काय, तर नाणे बाजार, भांडवल बाजार आणि मागणी ठेवी, मुदत ठेवी, हा एक महत्वाचा क्वेश्चन आहे. नंतर व्यापारी बँकाची कार्य स्पष्ट करा, भारतातील नाणे बाजारासमोर समस्या काय असेल ते स्पष्ट करा, आणि त्याच्यानंतर भारतातील भांडवल बाजारासमोर समस्या आणि रिझर्व्ह बँकेची कार्य, एकदम त्याची भूमिका काय करायची तुम्हाला स्पष्ट करायची. ओके, चला बघूया आता पुढे मित्रांनो, भारताचा विदेशी व्यापार, फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया, काय आता का विदेशी व्यापाराचे प्रकार कोणकोणते किंवा त्याचा अर्थ स्पष्ट करा, हा याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारतो. आता पुढे विदेशी व्यापाराची रचना कशा प्रकारे झाली किंवा कोणकोणते, कुठं सुरुवात झाली, काय हे तुम्हाला स्पष्ट करायचं मित्रांनो, ठीक आहे. चला आता बघा तक्ता दिलेला आपल्याला, याच्यामध्ये तुम्हाला किती डॉलर खर्च केले, टक्केवारी काय असेल, या सगळ्या आयात निर्यातीचा सगळा भाग आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतो, ठीक आहे ना. बघा आयात कल वगैरे दिलेले आहे, ठीक आहे. आता बघा मित्रांनो, शेवटचा चॅप्टर हा, याच्यामध्ये लक्षात घ्या का विदेशी व्यापाराचे प्रकार, आता जरी तुम्हाला योग्य पर्याय निवडा दिला असेल तरी ते पाठांतर करायचे का कोणकोणते येईल बघा, ठीक आहे ना. बघा आता याच्यावरती क्वेश्चन बघा, आता लक्षात घ्या, हा जो चार्ट आहे तुम्हाला तक्ता दिला व्यापाराची आयात दिशा, या क्वेश्चनची उत्तर शोधा आणि पाठांतराच्या मागे लागा रे बाबा, ठीक आहे ना. काय करा, पाठांतराच्या मागे लागा. आता बघा मित्रांनो, विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करा, तिथंच तुम्हाला सांगितलं होतं. निर्यातीतील अद्ययावत कल स्पष्ट करा, हा क्वेश्चन रिपीट झाला, 2-3 वेळा रिपीट झालेला क्वेश्चन, ठीक आहे. चला याला पाठांतर करा आणि याचे उत्तर शोधण्याचा चांगल्या प्रकारे काय करा, प्रश्न शोधा, चांगल्या प्रकारे उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न करा. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो, जेवढं माझ्याकडून होईल, आता मी एक ऑब्झर्वेशन केलंय का आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचे आपल्याकडे काय का जास्त व्हिडिओ अवेलेबल नाही येतील आणि त्याला कोणी गायडन्स करणार नाही. पण लक्षात घ्या, आपला चॅनल तुमच्यासोबत पूर्णपणे असणार आहे. तुमचे जे काय IMP क्वेश्चन असेल, जुन्या ओल्ड क्वेश्चन पेपर आपण त्याला PYQ म्हणतो, ह्या देखील आपण सॉल्व्ह करून घेतलं. 2 क्वेश्चन पेपर आणि आजचे दिलेले IMP एवढं जर केलं ना, आउट ऑफ मार्क मिळतील आणि त्याला नापास व्हायचा सवालच येत नाही. जास्तीत जास्त 100% पास होतील आणि 100% पुढे जातील. जे सांगितले ते टिक मार्क करा आणि त्याला पाठांतर करा. ओके, आय होप ही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कमेंट एकदा मला नक्की बनवा आणि मला मानसशास्त्राचा पेपर सांगितलं 4 का 3 तारखेला, कोणतरी भरपूर सारा कमेंट करताय. डोंट वरी, मी आहे सोबत, मी क्वेश्चन पेपर बघतो मी, ठीक आहे. चांगले IMP क्वेश्चन काढून तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. ओके, चला अजून जर पाहिजे असेल व्हिडिओ, आता 2च दिवस आहे, तर मला कमेंट करा, ठीक आहे ना. पण व्हिडिओ सगळ्यांनी बघा आणि ज्यांनी लक्षात घ्या, ते 2 क्वेश्चन पेपरचे ज्यांनी व्हिडिओ बघितले नसेल ना, त्यांनी कंपल्सरी व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे बघूनच घ्या. त्याच्यानंतर हा एक व्हिडिओ बघा, त्यातले क्वेश्चन पाठांतर करा, 100% रिझल्ट तुमच्याच नावाचा आहे. ओके, चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र आणि सबस्क्राईब करून घ्या. ओके, चलो जय महाराष्ट्र.